सोमनाथ सूर्यवंशीची न्यायालयीन कोठडीत पोलिसांनी हत्या केली। दलित असल्यामुळे सूर्यवंशीची हत्या करण्यात आली। राहुल गांधी यांचा गंभीर आरोप। सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधींचा आरोप। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला मारणारे पोलीस, आरएसएसची विचारधारा आणि मुख्यमंत्री जबाबदार, राहुल गांधींचा हल्लाबोल। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिली। मी इथे कुठलेही राजकारण करत नाही। ज्यांनी सोमनाथला मारलं ते जबाबदार, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिलं, त्यामुळे ते जबाबदार। राहुल गांधींचा फडणवीसांवर निशाणा। राहुल गांधी यांच्याकडून सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट। सूर्यवंशी आणि वाकोडे यांच्या मृत्यूनंतर राहुल गांधी परभणी दौऱ्यावर। राहुल गांधींचा परभणी दौरा केवळ राजकीय हेतूनच, जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच राहुल गांधींचं ध्येय। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। मुख्यमंत्र्यांनी परभणी प्रकरणातील संपूर्ण माहिती सभागृहात दिली। राहुल गांधींनी केलेले आरोप बिनबुडाचे, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। सोमनाथ संविधानाचं रक्षण करत होता। सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया। मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी। सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही हक्कभंग आणणार, नाना पटोलेंचा इशारा। राहुल गांधींना महाराष्ट्र कळलाच नाही, केवळ कपड्यांचा रंग निळा असल्यावर कोणी आंबेडकरी विचारवंत होत नाही, नारायण राणेंची राहुल गांधींवर टीका। अमित देशमुख यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सूर्यवंशी कुटुंबियांच्या घरी जाऊन देशमुखांची सांत्वनपर भेट। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात व्यावसायिक भागीदारी, जितेंद्र आव्हाड यांचा दावा। आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावासमोर संचालक असा उल्लेख। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवून बीड प्रकरणाची चौकशी करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन, अंजली दमानी यांचा ट्विट करत गंभीर आरोप। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड शहरात 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा। प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटना रस्त्यावर उतरणार, वारकरी मंडळीही मोठ्या संख्येने सहभागी होणार। मंत्री संजय शिरसाट मस्साजोग गावात देशमुख कुटुंबियांच्या भेटीला। संतोष देशमुखांच्या खऱ्या आरोपीला अटक करा, ग्रामस्थांची मागणी। आमदार अमित देशमुख संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला। दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करणार असल्याचं कुटुंबाला आश्वासन। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। बीड सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी कुटुंबियांची मागणी। ग्रामस्थांनी नवीन एसपींची भेट घेतल्याचीही माहिती। अजित पवारांनी बीड परभणीचं पालकमंत्रीपद स्वीकारावं। बीड परभणीत झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींची मागणी। मेघना बोर्डीकर यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट। मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाला न्याय देतील अशी अपेक्षा, असं म्हणत दिली प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या प्रकरणातील कुटुंबियांना घर मिळणार। TV9 मराठीच्या बातमीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा पुढाकार। मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री उदय सामंतांकडून घराची पाहणी। अशोक उईके यांचं यवतमाळमध्ये जंगी स्वागत। कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागल्यावर कार्यकर्त्यांकडून जल्लोष। पाटण मतदारसंघात शंभूराज देसाईंचं जोरदार स्वागत। राज्याच्या नव्यानं पर्यटन आराखडा तयार करणार, महाराष्ट्राला पर्यटनाच्या बाबतीत पुढे नेण्याचं अनेक संधी, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। रायगडच्या रोहा तालुक्यात मंत्री अदिती तटकरेंचं जंगी स्वागत। कार्यकर्त्यांकडून रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे अशी घोषणाबाजी। संध्या थिएटर चेंगराचेंगरीत महिलेच्या मृत्यू प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला नोटीस। तेलंगणा पोलीस आज अल्लू अर्जुनचा जबाब नोंदवणार। माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींची तब्येत बिघडली। विनोद कांबळींवर ठाण्यातल्या आकृती रुग्णालयात उपचार सुरू। विनोद कांबळींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। जलसंपदा विभागात लवकरच मेगा भरती होणार, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। दरम्यान तापी पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक संपन्न। प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या महाजनांच्या सूचना। नवी मुंबईमध्ये वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 8 महिला आणि 2 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नवी मुंबई एपीएमसी परिसर आणि खारघरमध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन। किसान सन्मान योजना तसंच नमो शेतकरी सन्मान योजनेच्या निधीत वाढ। राज्यातील शेतकऱ्यांना 12,000 15,000 रुपये मिळणार, राज्य सरकारचा निर्णय। पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी महाराष्ट्रात 20 लाख घरांची उभारणी होणार। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची मोठी घोषणा। पुणतांबा गावात मंदिरातील तोडफोडीच्या निषेधार्थ कडकडीत बंद। संतप्त गावकरी रस्त्यावर उतरले। श्रीरामपूर कोपरगाव महामार्ग गावकऱ्यांनी अडवला।